पटकन एकदा धनराज वंजारींची प्रतिक्रिया घेऊ। धनराजजी, ज्या पद्धतीने राज्यामध्ये क्षणाक्षणाला आंदोलनांची धग वाढत चाललेली आहे, ती पाहता अरुण सावंत यांच्या सल्ल्यानुसार मराठा समाजाने पुढचे काही दिवस शांत बसावं, ही भूमिका ऐकली जाणार आहे का? मला वाटत नाही। सावंतांचा सल्ला त्यांच्या दृष्टीने योग्य आहे। लोकांनी शांत बसावं अशी जनभावना जरी असली तरी मराठी लोक शांत राहणार नाही। त्याचं एक प्रमुख कारण मी सांगतो। प्रसाद, तू तुझ्या प्रस्तावनेमध्ये आजच्या इतकं सुंदर विवेचन केलेलं आहे या सगळ्याचं, की खऱ्या अर्थाने आज जो मराठी तरुण आहे, मराठा समाज ज्याला आरक्षण पाहिजे आहे, तो सुप्रीम कोर्टावर नाराज नाहीये किंवा कुठल्या दुसऱ्या जाती पंथातल्या संप्रदायाच्या लोकांवर नाराज नाहीये। तो नाराज आहे राज्यकर्त्यांच्या भूल थापावर। प्रत्येक वेळी काहीतरी स्वतःच्या कुरघोडीचं राजकारण करण्यासाठी मग ती राणे कमिटी, मग हायकोर्ट, मग गायकवाड कमिटी, मग परत हायकोर्ट, मग लाडू, आणि हे सगळे जे प्रकार या लोकांनी केलेले आहे ते यांच्या अंगलट आलेले आहे। जनभावना ही राजकारणाच्या खोटारड्या थोटांडावर चिडलेली आहे। आणि जर तूच प्रस्तावनेत जसं आज बोलला प्रसाद, त्या प्रकारे जर झालं तर सावंत साहेब प्रामाणिकपणे सांगा, आज या समाजाला आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये मिळेल अशी शक्यता धूसर वाटते। कारण सुप्रीम कोर्टाचे जे 2 ऑब्झर्वेशन आहे, सदावर्ते त्याच्यावर जास्त चांगलं बोलतील, त्याच्याने हे कठीण वाटतं मला। प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, मी पोलीस अधिकारी होतो, आता हायकोर्टात प्रॅक्टिस करतो, तर असं झालं नाही तर मराठा समाजाला जर आरक्षणामध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल तर प्रसाद जसं म्हणाला तसे जर तुम्ही इतर समाजातले कोटा कमी करून, म्हणजे 19 आज एका भाकरीचे 19 तुकडे होतात, ते जर उद्या 35 तुकडे करावे लागले तर दुसरा समाजही त्यावरती आक्रस्तळी होण्याची शक्यता आहे असं मी रिपीट करतो। त्याचं कारण एवढं आहे, जर या समाजामध्ये द्वंद्वात्मक परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी हे सरकार काय करणार आहे? सगळ्यांना विनंती करा, गप्प बसा, शांत राहा, याच्याने खरंच चालणार आहे का? इथे सरकारला अतिशय ठोस आणि शीघ्र भूमिका घ्यायची। वेळ काढूपणा, आम्हाला 4 दिवस द्या, आम्हाला आठवडा द्या, मला वाटतं याच्याने लोक त्रस्त झालेले आहेत। तुम्हाला शीघ्र काय न्यायालयीन कन्सल्टन्सी आहे? कुठल्या विधीतनं तुम्हाला सापडत नाही कन्सल्ट करायला? मला तर एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी पडतोय प्रसाद, की जे मुकुल रोहतगे होते, लर्नेड सिनियर काउन्सिल आहे, त्यांनी मे महिन्यातल्या 4 तारखेच्या 2020च्या एका रिझॉल्युशनचा रेफरन्स दिला सुप्रीम कोर्टामध्ये। काही गरज होती का हा रेफरन्स देण्याची? सदावर्तेनं विचारा, हा रेफरन्स आज त्या पथ्यावर पडलाय सरकारच्या की सरकारच्या विरुद्ध गेलेला आहे? अगदी। मग मला धनराज वंजारी तुमच्याच कडचा एक मुद्दा घ्यावासा वाटतो की तत्काळ कायदेशीर कारवाईच्या दृष्टीने हालचाली होणं अपेक्षित असताना सुद्धा सरकार अधिकाधिक वेळ का मागतंय? त्यांना नक्की काय गोष्टी शक्य करून दाखवायच्या असतील? त्यांना काहीतरी कुरघोडीचं एक षडयंत्री राजकारण अंडर द कार्पेट करायचं आहे प्रसाद, आणि ते तोपर्यंत वाट पाहतील। मी मागच्या एका माझ्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की माझा 40 वर्षाचा पोलीस अनुभव आणि माझं ऑब्झर्वेशन या ठिकाणी असं सांगतंय, दिल्लीच्या रॉयट, बेंगलोरच्या रॉयट आणि मुंबईच्या रॉयट याचा जर आपण विचार केला तर कुठंतरी आपण दंगलीला आमंत्रण घालतो आहोत। आज तुम्ही बघा, जागोजागी जे प्रकार घडत आहे, लोकांच्या मनातली खतखत, सरकार मायबाप तुमचं काम आहे, जनतेचा मानसिक पल्स तुम्हाला समजला पाहिजे तरच तुम्ही राज्य करते। जनतेची मनोभावना जर तुम्हाला समजत नसेल तर काय करणार आहे तुम्ही हे राज्य करून? कोणावरती राज्य करणार तुम्ही? अगदी अगदी। आणि अरुण, तुम्हाला विचारावंच लागेल, धनराज वंजारींनी त्यांचं एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण सांगितलं की प्राप्त परिस्थितीमध्ये आरक्षण मिळणं धूसर आहे। हे सांगण्याची हिम्मत येण्यासाठी आपण वेळ मागतोय का? पहा, धनराज वंजारी हे या महाराष्ट्रातील एक मोठे पोलीस अधिकारी राहून गेलेले आहेत। आता ते हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करीत जसं त्यांनी सांगितलं, पण जी वक्तव्य त्यांनी आता केली मराठा समाजाच्या आरक्षण न मिळण्याबाबतीत, त्या वक्तव्यांनी मला असं माझ्या डोक्यात असे विचार येत आहेत की अशी ज्येष्ठ व्यक्ती वंजारींसारखी अशी वक्तव्य आज लाखो लोक हा टीव्ही चॅनल पाहत असतील। तुमची वक्तव्य जी लोक आज पाहत आहेत त्यांना भडकावणारी वक्तव्य आहे ती, की त्यांनी या गोष्टींना ह्या ऐकून की बाबा उद्या मराठा समाजाचं आरक्षण मिळालं तर आमचं आरक्षण कमी होईल,
म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या समाजाला भडकावण्याचं हे एक प्रकारे वक्तव्य झालं असं मी इथे ठामपणे सांगतो. तुम्ही वंजारी साहेब कोणत्या अशा ठाम विचारांनी हे सांगता की हे आता आरक्षण मिळणं धूसर झालेलं आहे? असं कोणती गोष्ट तुम्हाला कळली की याच्या पुढे सुप्रीम कोर्ट मराठा आरक्षणाच्या विरोधातच निकाल देणार आहे? असा कोणता तुमचा अभ्यास आहे? कदाचित तुम्ही आम्हाला सांगावा, जेणेकरून आम्ही त्याच्यावरती अभ्यास करून उद्या त्या बाजू आमच्या सुधारू आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेल याच्याकरता आम्ही लढा देऊ. जर तुम्ही खरोखरच धनराज मराठा वंजारी समाजाला यांना आरक्षण मार्गदर्शन- मिळण्याच्या बाजूने धनराज असाल वंजारी- तर तुम्ही आम्हाला काही उपाय सांगा. मग धनराज वंजारी यांना मार्गदर्शन करा, कारण आरक्षण मिळणं धूसर आहे हे वाक्य स्वीकारायची तयारी दिसत नाहीये. हा हा सावंत साहेब, मी तुमचा आभारी आहे. तुम्ही मला बोलायला सांगितलं, मी तुमचा आभारी आहे. पण प्रामाणिकपणे सांगतो, माझी प्रांजळ भावना सत्य सांगण्याची आहे, कोणाला भडकवण्याची अजिबात नाही आहे. याच चॅनलवर मी माझं एंडिंग कॉमेंटमध्ये सांगितलं आहे की जनतेने संयम पाळावा आणि कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर होऊ देऊ नये. त्याबद्दल कृपा करून गैरसमज घेऊ नका. तुम्ही मला विचारलं की कुठल्या बाबतीत तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये हे रिझर्वेशन टिकणं धूसर वाटतं, त्याचे दोनच मी मुद्दे सांगतो. पूर्ण जजमेंट आणि बघितलं तर सदावर्ती इज अ बेटर पर्सन. दोन मुद्दे असे की सुप्रीम कोर्टाने म्हणालं, ज्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण मिळू शकतं अशी अपवादात्मक परिस्थिती महाराष्ट्र शासन कोर्टासमोर आणू शकलं नाही. आणि दुसरं ऑब्झर्वेशन जे अतिशय भयानक आहे, मी भयानक हा शब्द वापरतो, तुम्ही म्हणाल परत भडकायची भाषा आहे. हा भयानक अशासाठी आहे की तांडे, बेडे आणि पाड्यांमध्ये राहणारे आदिवासी समाज, त्यांची सामाजिक आणि शैक्षणिक तुलना ही मराठा समाजाबरोबर करणं योग्य नव्हे. हे जे ऑब्झर्वेशन दोन सुप्रीम कोर्टामध्ये आहेत, सावंत साहेब, तुम्हाला माझी प्रामाणिक विनंती आहे, माझ्या बोलण्याचा विपर्यास न करता कायदे विधीज्ञ आपले काय करत होते. आणि म्हणून मी सांगितलं की रोहतगी साहेबांनी हा जो रेफरन्स दिला, रोहतगी साहेबांना हा रेफरन्स द्यायची काय गरज होती की तुम्ही सगळे रिक्रुटमेंट स्टॉप केलेलं आहे म्हणून. ठीक आहे अरुण सावंत, या दुसऱ्या भागातली सुरुवात करत असताना मी एक थेट प्रश्न आता धनराज वंजारींकडे नेतो. धनराजजी, आरक्षणाच्या निमित्तानं राजकारण्यांची होणारी अडचण आपल्याला लक्षात आली आहे. तुमच्या वंचित बहुजन आघाडीची राजकीय भूमिका ही डळमळीत आहे असा एक उल्लेख थोड्या वेळापूर्वी झाला. त्याला फारसा आत्ता छेडायला जाऊ नका, कारण त्याची वेगळी परत एक चर्चा सुरू होऊन जाईल. पण मी त्या निमित्तानं पुढचा मुद्दा तुमच्या समोर ठेवतो. सगळ्यांनाच, सगळ्यांसाठी सगळ्यांसारखं आरक्षण देऊन टाका, विषय मिटवून टाका, हे शक्य आहे का? नाही, हे शक्य आहे, पण त्याच्यासाठी जी पॉलिटिकल विल लागते त्या पॉलिटिकल विलचा अभाव आहे. आणि जोपर्यंत कुरघोडीचं राजकारण आहे तोपर्यंत हे असंच होत राहणार. सदावर्तेने अगदी व्यवस्थित सांगितलं की 13% बाजूला काढून असं तुम्हाला करताच येणार नाही. एक साधी याचिका जरी कोणी कोर्टात ही, तर जे रिझर्वेशन विधिवत मान्य नाही आहे ते तुम्ही कुठून काढता? कसं ते 13%चा फॉर्म्युला लावलेला आहे. आणि मला मोठं आश्चर्य वाटतं की हे सरकारला अशा पद्धतीचं कायदेविषयक मार्गदर्शन कोण करतंय. आणि जे रिझॉल्युशन आता काढलेलं आहे की आम्ही एवढे 12,000 पोलीस भरती करू, पण तुम्हीच रिझर्वेशन काढले याच वर्षाच्या मे महिन्याच्या 4 तारखेला की सगळ्या प्रकारच्या रिझॉल्युशन्स आम्ही थांबवलेल्या आहेत आणि ते तुमचं सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही प्लेस केलंय सुप्रीम कोर्टाच्या समोर. या गोष्टी जेव्हा तरुण अभ्यासकांच्या लक्षात येतात, हे बघा, साधा कायदा जो जगात आहे ना तो प्रत्येकाला कळतो. माझं म्हणणं एकच आहे की सरकारने असं करताना जनतेची आणि विशेष करून मराठा समाजाची मानसिक धूळफेक करू नये. याची फार मोठी किंमत कदाचित पुढे मोजावी लागेल. तुम्ही जर म्हणत असाल की मी चितावणीखोर वक्तव्य करतोय, तर मग खेडेकर जेव्हा म्हणाले की इतर लोकांच्या रिझर्वेशन मधून आम्हाला रिझर्वेशनची शक्यता एखाद्या वेळी आहे, तेही करत आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी जर भडकाऊपणा जर कोणी करत असेल ना तर सरकार करत आहे. कशासाठी तुम्ही पोलिसांच्या रिक्रुटमेंटचा हा फंडा अशा प्रकारे काढून त्याच्यातलं 13% काढलं? का नाही तुम्ही निकोपपणे पोलिसांची जी रिक्रुटमेंट आहे ती अस्तित्वात असलेल्या कायद्यान्वये होईल असं सरळ म्हणून तुम्ही का रिक्रुटमेंट करत नाही? धनराज वंजारी, त्याचं उत्तर घेऊयात पटकन. त्याचं उत्तर एकदा अरुण सावंतांना द्यायची संधी देऊयात, त्यानंतर भूमिका लक्षात आली, पण विषय फारच भरकटत जाईल, मला हस्तक्षेप करावा लागतोय. धनराज वंजारी, मूळ मुद्द्याला वारंवार वक्त्यांना खेचून आणावं लागतंय मला, कारण कदाचित विचारलेला प्रश्न हा सोयीस्कर त्यांच्यासाठी दिसत नाहीये. तुम्ही
मध्यवर्ती भूमिका मगाशी घेतलीत आणि स्पष्ट म्हणाला की होय, सगळ्यांना आरक्षण देणं शक्य आहे, राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही. तीच राजकीय इच्छाशक्ती नसल्याचाच पुरावा आपल्या समोर आला. आता मी एक वेगळा प्रश्न त्या अनुषंगाने पुढचा असा विचारतो की जर सगळ्यांना आरक्षण देण्याच्या साठीची राजकीय इच्छाशक्ती नसेल तर आरक्षण ज्याला देता येणार आहे त्याला हो आणि ज्याला देता येणार नाही त्याला नाही, इतकं म्हणण्याची राजकीय हिंमत तरी कोणात असते का? अजिबात नाहीये. ऍक्च्युली ही हिंमत असायला पाहिजे. वसंतदादा पाटलांसारखं असतं तर केली असती हिंमत, पण तो काळ आता गेलेला आहे. आत्ताचं जे महाआघाडी आणि बीजेपी हे दोघेही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. जे सत्य आहे, कायदेशीर जे होऊ शकतं होऊ शकत नाही हे ठामपणे जनतेला सांगण्याची हिंमत दोन्ही पक्षांमध्ये नाहीये. बीजेपी मध्ये तर नाहीच आहे, कारण बीजेपीने जेव्हा लाडू खाल्ले तेव्हा जनतेला हे सांगितलं नाही की सुप्रीम कोर्टामध्ये बारगळू शकतं म्हणून. मला एक म्हणायचं आहे, ज्या राजकीय इच्छाशक्तीचा वारंवार उल्लेख होतोय प्रसाद, पोलिसांची भरती आपण टार्गेट करतोय. जर पोलिसांची भरती करायची इच्छा असेल तर कुठल्याही रिझर्वेशनची वल्गना 16चे 13%, 13चे 10% न करता तुम्हाला करता येऊ शकते. विधानसभेचे जे स्वायत्त अधिकार घटनेमध्ये आहे, तुम्हाला सांगतो, सुशील कुमार शिंदेची जी पोलिसांची बॅच होती दॅट वॉज नोन टू बी अ ग्रॅज्युएट बॅच. आपल्या स्वायत्त अधिकाराचा वापर करून सुद्धा तुम्हाला पोलीसचं रिक्रुटमेंट करता येऊ शकतं मायबाप सरकार, पण तुम्हाला ते करायचं नाहीये. त्याच्याऐवजी तुम्हाला कुरघोडीचं राजकारण करायचं आहे की आम्ही पोलिसांची भरती काढतो. बरोबर शिरसाट बरोबर बोलले की याच वेळी कसं काढलं. चिथावणी बघा दोन्ही बाजूनी चाललेली आहे. हे चिथावणी दोन्ही बाजूने चाललेली आहे आणि काढल्यानंतर मग म्हणतात की आम्ही 13% काढतो. अरे जनतेचा भ्रम जर सिगेला गेला तर उद्रेक होईल लोकांचा. हे तुम्ही का विसरताय? हा साधा सरळ ठीक आहे. गुणवत्ता सदावर्ते, आपल्याला काही मुद्दा मांडायचा आहे याच अनुषंगाने वेळेमध्ये मांडा. 30 सेकंदाची वेळ, शेवटची कमेंट घ्यायची आहे. धनराजजी, याच अनुषंगाने असेल तर बोला, कारण सत्ताधारी आणि विरोधक आपापली भूमिका आरक्षणाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातली व्यवस्था शांत करण्याच्या बाबत वेगळी मांडतायत. प्रश्न तोच आहे प्रसाद. तुझं आजची जी टॅग लाईन आहे ना की सगळेजण आरक्षणाला सपोर्ट करताय, मग हे बिघडलंय कुठे? घोडं ढेप खातं कुठे नेमकं? या लोकांनी आजच्या तारखेला दोन्ही पक्षांनी, बीजेपी आणि काँग्रेस आणि जे सत्तेमध्ये महाआघाडी, यांनी कुरघोडीचं राजकारण थांबावं, आरक्षणाचं राजकारण थांबावं आणि जनतेला समोर जावं सत्य परिस्थिती घेऊन. तर ही परिस्थिती निवडू शकते, नाही तर विकोपात जाईल. आणि त्यासाठी हे दोघेही जबाबदार असतील, विरोधकही आणि राज्यकर्ते सुद्धा. धन्यवाद. लक्षवेधी